नमस्कार, मी उर्मिला कानेटकर। आज मी इथे रामकृष्ण हरी वस्त्र भंडारच्या भव्य दालनाच्या उद्घाटन समारंभासाठी इथे उपस्थित आहे नारायणगावमध्ये। खरंच खूप आनंद होतो आहे। इतकं भव्य कपड्यांचं दुकान इथे नारायणगावमध्ये आहे आणि रामकृष्ण हरी वस्त्र भंडारच्या समस्त परिवाराचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक, कारण की त्यांची खरंच प्रगती खूप उल्लेखनीय आहे। एका छोट्याशा खोलीतनं सुरू केलं होतं ते 55,000 स्क्वेअर फीटचं शोरूम आणि अशा 8 शाखा, म्हणजे हा खूप खरंच मोठा प्रवास आहे। ग्राहकांना काय आवडतं? मोठा वस्त्र भंडार आहे, ग्राहकांना काय आवडतं? ग्राहकांना मी हेच आवाहन करीन की नक्की रामकृष्ण हरी वस्त्र भंडारमध्ये या तुम्ही, आणि तुम्हाला कपडे, कापड रिलेटेड, टेक्सटाईल रिलेटेड तुम्हाला जे काय हवं असेल ते अंडर वन रूफ ह्या दुकानामध्ये मिळणार आहे फॉर शुअर। रामकृष्ण हरी वस्त्र भांडार म्हणजे मराठी माणसानं उत्तुंग भरारी घ्यावं असं या ठिकाणी पाहून मला वाटलं। आज जुन्नर तालुक्यामध्ये अत्यंत नावाजलेलं असं वस्त्र दालन, म्हणजे आम्ही त्या ठिकाणी आलो की आम्ही अनेक ठिकाणी असं बाहेरचे परप्रांतीय व्यवसाय करतात, परंतु आपला मराठी माणूस इतका पुढे जातोय हे पाहून अतिशय आनंद आम्हाला झाला। या वस्त्र भंडाराच्या निमित्तानं ग्रामीण भागातनं निमगाव सावाच्या गावातनं सुद्धा आज नारायणगावमध्ये येऊन अनेक ठिकाणी गावागावामध्ये शाखा स्थापन करणं, शहरामध्ये शाखा स्थापन करणं आणि तेवढा एक वर्ग म्हणजे वस्त्र भंडाराच्या निमित्तानं वर्ग तयार करणं हे अत्यंत मराठी माणसाला पुढे नेणारं असं काम आहे। या आज दुकानाचं उद्घाटन होते आणि फार मोठ्या प्रमाणावरती त्यांनी स्क्वेअर फीट मध्ये काम केलेलं आहे। माझ्या वतीनं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं, स्वराज्य फाउंडेशनच्या वतीनं आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं मी खूप खूप अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 50,000 स्क्वेअर फूटच्या भव्य दालनाचं नारायणगाव येथे होणारं उद्घाटन म्हणजे हा प्रवास थक्क करणारा आहे सगळा। म्हणजे एखाद्या व्यक्तिमत्वाच्या तुम्ही जर त्यांना कधी भेटले, बापू त्यांचं बोलणं जर कधी ऐकलं, मी आजपर्यंत नारायणगाव जवळजवळ किती एक 8-10 वर्ष झालीत, पण एकदाही दादा उंचीला गेलेला स्वर मी एकदाही ऐकला नाही। आणि मला एक प्रसंग नक्की आठवतोय, बस्तवाडच्या ठिकाणी जेव्हा नारायणगाव ग्रामपंचायतनी जेव्हा स्टॉल लावला की मदतीसाठी, हे नाही आले स्वतः, लोक येतात, फोटो काढतात, यांनी माणसाकडे 100 ब्लँकेट पाठवून दिली दुकानाच्या नावाने। अजिबात कुठेही मोठेपणाचा लवलेश न करता या माणसानी बस्तवाडला जेव्हा आपण 4 गाड्या घेऊन गेल्या, 100 ब्लँकेट यांनी स्वतः पाठवली। म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा अभिमानाचा लवलेश नाही, कोणत्याही प्रकारचा आम्ही नेते म्हणजे काय करतोय, मदत एवढी करणार, जाहिरात हातभर करणार, आमचा स्वभाव येतो। परंतु ह्या व्यक्तिमत्वाने मात्र मला चांगलं आठवतंय, आता 8 वर्ष झाली असतील, 7 वर्ष झाली असतील त्या गोष्टी। मग अशा अनेक गोष्टींमध्ये नंतर ह्या व्यक्तिमत्वाने नारायणगाव विशीच्या याच्यात सुद्धा आपल्या दादा विशीच्या योगदानात सुद्धा या व्यक्तिमत्वाचं निश्चित स्वरूपात वाटा आहे। नाही ते प्रत्येक सामाजिक कामामध्ये रामकृष्ण हरी वस्त्र भंडाराच्या ह्या एकनाथरावांनी, जसं शरदांनी सांगितलं, एकनाथ नावाला आता सध्या फार्म आहे, परंतु तो फार्म घ्यायला त्यांनी तेवढं आयुष्य, व्यक्तिमत्व, संघर्ष तेवढा केलाय, म्हणून आज ती तेवढी उंची त्यांना गाठता आली। आजच्या या उद्घाटनाप्रसंगी त्यांना एक शब्द निश्चित देऊ इच्छितो की नारायणगाव परिसरामध्ये आपण असंच अनेक मोठं दालनं उभी करावीत आणि त्यासाठी सर्वतोपरी मदत मी असेल, सूरज भाऊंनी मला सांगितलं माझ्याही वतीने शुभेच्छा द्या, सूरज असेल, आमचे गणेश भाऊ आले आहेत, किरण भाऊ आहेत,
तिथं पवार साहेब आहेत, अनेक मान्यवर नारायणगावातल्या, या सगळ्यांच्या वतीने शब्द येतो, कधी अर्ध्या रात्रीला हाक मारा, आपल्यासाठी निश्चित स्वरूपात आम्ही सगळे मंडळी उपस्थित असणार आहोत. खरं तर कार्यक्रमाला सगळ्यांचंच ऐका, दादा म्हटलेत तुम्ही बरोबर आयडिया केली, पण दादा थोडं एक माऊलींनी फोन ऐकलाय माझा, निम्मा फोन त्यांनी ऐकला. मी परत येतो वाटलं दादा तुमचं भाषण ऐकायला, बापूंचं भाषण ऐकायला. महाराज आहेत, मी पुन्हा एकदा मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो, थांबतो.